एक मी ब्लॉगच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवली पिवळ्या मुगाची खिचडी। चला मग जाणून घेऊया रेसिपी। 1 ग्लास तांदूळ घेतली आहे, 2 वाटी मुगाची डाळ घेतली आहे, पिवळी मुगाची डाळ धुवून पाणी टाकून ठेवलं आहे। साहित्य घेतलं आहे मिरची, कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर आणि टमाटा। इथे कुकर गरम करायला ठेवलं आहे। जसं कुकर गरम होईल तसं आपण ह्याच्यात तेल टाकून घेऊया। तेल तापल्यानंतर ह्याच्यामध्ये मोहरी टाकली आहे। मोहरी तडतडल्यावर थोडंसं लसूण टाकून घेतलं आहे। तुम्हाला हव्यास जिरा पण टाकू शकता। मिरची घेतली आहे। जर लहान मुलांना आपण ही खिचडी बनवणार असेल तर मिरची थोडी कमी घ्यावी। कढीपत्ता टाकला आहे। मिरची कढीपत्ता छान तडतडल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टमाटा घालून घेतला आहे आणि छान सॉटे करून घेऊया। ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग घातलं, चवीनुसार मीठ, थोडंसं परतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊ। हळद घेतली आहे आणि जी तांदूळ आणि डाळ आपण धुवून ठेवली होती ती आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। आता छान ह्याला सॉटे करून घेऊया आणि पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता। याच्यामध्ये मी 3 ग्लास पाणी घेतलं आहे कारण खिचडी मला थोडी पातळच ठेवायची आहे। ही आम्ही बनवते माझी दीदी ही भाच्यासाठी, कारण आज त्याला ताप आहे। सो तापामध्ये त्याला काही खावायची इच्छा नाही आहे। सो हे साधी खिचडी बनवली। सो झाली आपली खिचडी तयार। मी बघू शकता छान अशी शिजली आहे, छान मऊ सॉफ्ट झाली आहे। वरती गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर ही खिचडी आपण मोठेही खाऊ शकतो, कारण आठवड्यातून एकदाही आपण असं खाल्ल्याने आपलं डायजेशनही चांगलं होतं आणि तोंडालाही टेस्ट येते। सो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। काही सजेशन असेल तर नक्की शेअर करा। थँक्यू सो मच।